Hello friends, my name is Tushar Garje and I am the core team member of विद्यार्जन सायन्स अकॅडमी. आज आयसर ह्याबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करायसाठी मी आज इथे आलो आहे. तर आयसर म्हणजे काय? द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आता बऱ्याच स्टुडंट्सनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. नेमकं ही एक्झाम काय आहे किंवा हे इन्स्टिट्यूट्स काय आहेत, या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर कशा प्रकारे घ्यायचं, इथे नेमकं कोणत्या फील्ड्समध्ये आपण एज्युकेशन घेऊ शकतो. ठीक आहे, ह्यासाठी एक्झाम पॅटर्न कसा असेल, ह्यांचे फॉर्म्स कधी निघतात, ठीक आहे, ह्याचे नोटिफिकेशन कधी येतात, ह्यांची एक्झाम कधी असते, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, सिलेबस कशा प्रकारे आहे, तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, तर आयसर म्हणजे काय, नेमकं ह्या इन्स्टिट्यूट आणि अदर इन्स्टिट्यूटमध्ये फरक काय, हे सुद्धा जाणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. आयसर इट इज द वन ऑफ द प्रीमियर्ड इन्स्टिट्यूट इन इंडिया. ठीक आहे, ह्याच्यामध्ये हाय क्वालिटी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च इन सायन्स प्रोव्हाइड केले जातं. ह्यांचे प्रोग्राम अशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत की स्टुडंट्स ट्रेन लाईक अ सायंटिस्ट. ओके, बाय डीप अंडरस्टँडिंग ऑफ बेसिक सायन्स. ओके, तर ह्याच्यामध्ये बेसिकली ह्या इन्स्टिट्यूट्समध्ये तुमचं फक्त आणि फक्त सायन्स ह्याच एका फील्डवरती फोकस केलं जातं. तेच तुम्ही जर अदर इन्स्टिट्यूटमध्ये जर बघितलं तर व्हरायटी ऑफ फील्ड्सवर फोकस केलं जातं. जसं की तिथे इंजिनिअरिंगसुद्धा असेल, सायन्स असेल, मॅनेजमेंट असेल, ठीक आहे, असे बरेच काही फील्ड्स असतात. इथे फक्त आणि फक्त सायन्सवरती फोकस केलं जातं. त्यानंतर तर नेमकं ही डिग्री कोर्स आहे, डिप्लोमा कोर्स आहे, ठीक आहे, किंवा PhD आहे. तर हा 5 वर्षाचा डिग्री कोर्स प्लस ड्युअल कोर्स बोलता येईल. 5 वर्षाचा हा कोर्स आहे, ज्याला BSMS असं बोलतात, बॅचलर ऑफ सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स. तर हा कोर्स 5 वर्षाचा आहे. ह्याच्यामध्ये डिग्रीसुद्धा भेटते आणि PhDसुद्धा कंप्लीट होते. ठीक आहे, आता ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करायसाठी फंडिंगसुद्धा भेटते. परत तुम्हाला मोठ्या मोठ्या सायंटिस्टसोबत वर्क करायला ऑपॉर्च्युनिटीसुद्धा भेटते. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटसुद्धा ह्या इन्स्टिट्यूट्सला फंडिंग आणि सपोर्ट प्रोव्हाइड करतं, बिकॉज इट कम्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता तुम्ही बोलताल ह्याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहे? बिलकुल, ह्याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भरपूर सारे आहेत, बिकॉज ही सायन्स फील्ड आहे. इथून तुम्ही बाहेर पडलात की सायन्सच्या सगळे फील्ड्स तुमच्यासाठी ओपन होतात. ठीक आहे, सायन्समधून जेवढ्या पण ऑपॉर्च्युनिटी आहेत सगळे ओपन होतात. जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये लाईक आपण जर गव्हर्नमेंट रिसर्च लॅब्स बोललो, इस्रो असेल, DRDO असेल, तर ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते काम करायची. ह्याच्या व्यतिरिक्त बायोटेक्नॉलॉजी असेल, फार्मास्युटिकल असेल, किंवा डेटा सायन्स अँड ॲनालिसिस असेल, तर ह्या सगळ्या फील्ड्समध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके, तर आपण जाणून घेऊयात एक पॉईंट. ठीक आहे, ओके, तर पहिली तर गोष्ट आपल्या डोक्यात येते की ह्यांच्या ब्रँचेस कुठे कुठे आहेत आणि किती आहेत. तर ह्यांच्या टोटल मेन ब्रँचेस आहेत 7. जसं तुम्ही बघू शकता, पुणे, कोलकाता, भोपाल, बेहरमपूर, मोहाली, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती. ठीक आहे, या 7 ब्रँचेस त्यांच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त 2 पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत. एक आहे IIT मद्रास आणि IISc बँगलोर. IISc म्हणजे काय? द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. ओके, आता मी जसं मगाशी बोललो की हे प्रोग्राम कोणकोणते ऑफर करतात, ते 2 प्रकारचे प्रोग्राम ऑफर्स करतात. एक आहे BSMS, बॅचलर ऑफ सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स. ठीक आहे, हा 5 वर्षाचा कोर्स आहे, जसं मी बोललो, ओनली फोकस्ड ऑन द सायन्स. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त BS, बॅचलर ऑफ सायन्स इन इंजिनिअरिंग सायन्सेस अँड इकॉनॉमिक सायन्सेस, हा सुद्धा प्रोग्राम प्रोव्हाइड केला जातो. पण हा प्रोग्राम 4 वर्षाचा आहे आणि फक्त भोपाल ह्याच इन्स्टिट्यूटला हा अवेलेबल आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर आहे? ओके, तर नेक्स्ट आता आपण बघूया की ह्याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते. ठीक आहे, टोटल प्रोसिजर कशी असते. तर स्टार्टिंग करूया आपण ॲप्लिकेशन पोर्टलपासून. तर ह्याचं जे ॲप्लिकेशन पोर्टल आहे हे कोऑर्डिनेटेड थ्रू द पॅन आयसर जॉईंट ॲडमिशन कमिटी. ठीक आहे, त्यांची स्वतःची एक कमिटी आहे जी हे ॲप्लिकेशन प्रोसेस रन करते. ठीक आहे, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे. ठीक आहे, की हे एक्झाम नेमकं देऊ कोण शकतं आणि त्यासाठी क्रायटेरियाज काय काय आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण बघू हे देऊ कोण शकते एक्झाम. द कॅन्डिडेट्स हू हॅव पास्ड 10+2 और इक्विव्हॅलंट लेवल एक्झाम विथ अ सायन्स स्ट्रीम आर एलिजिबल टू अप्लाय. ठीक आहे, सगळ्यात सोपं म्हणजे 12वी
सांगायचं झालं तर 12वी ज्यांची झाली आहे, ठीक आहे, किंवा जे ॲपियर्ड आहेत ती ही एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे. तर हे एक्झाम तुम्हाला देण्यासाठी काय करावं लागतं, तर ह्याच्यासाठी एक एंट्रन्स टेस्ट आहे, एंट्रन्स एक्झाम, जी की आहे IISER ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण IAT शॉर्टमध्ये असं बोलतो. ठीक आहे. इथे काय लिहिले आहे, फ्रॉम 2024 ऑनवर्ड्स ॲडमिशन विल बी बेस्ड ऑन द IAT स्कोर. 2024च्या अगोदर काय व्हायचं की JEE ॲडव्हान्स आणि अजून काही एक्झाम्स आहेत त्याच्या थ्रूसुद्धा ॲडमिशन्स व्हायचे, पण 2024 नंतर आता फक्त आणि फक्त IATच्या स्कोरवरती तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स काय, आता 2024 संपत आला आहे, 25 सुरू होतो आहे. ठीक आहे. तर ॲकॅडमिक इयर 2025-26साठी इम्पॉर्टंट डेट्स काय, नोटिफिकेशन, ह्याचं नोटिफिकेशन साधारणतः एक्सपेक्टेड आहे की फर्स्ट वीक ऑफ मार्च. ठीक आहे, फर्स्ट वीक ऑफ मार्चमध्ये ह्याचं नोटिफिकेशन येण्याचं एक्सपेक्टेड आहे, आणि मग त्याचे रजिस्ट्रेशन्स एप्रिलमध्ये, फर्स्ट वीक ऑफ एप्रिलमध्ये टेंटेटिव्हली एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. ह्याच्यानंतर आता मेन इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता याच्यामध्ये अजून कोणकोणते क्रायटेरियाज आहेत, फक्त 12वी हवी का, 12वी हवी त्यासोबत अजून काय काय हवं. तर सगळ्यात पहिले तर आपण बघणार आहोत नॅशनॅलिटी. ॲप्लिकंट्स मस्ट बी इंडियन नॅशनॅलिटी हवी, ऑब्वियस आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, जसं मी मगाशी बोललो की 12वी असावी किंवा इक्वेलंट प्रोग्राम असावा विथ सायन्स स्ट्रीम ओनली ऑन, फक्त सायन्स स्ट्रीमच, कॉमर्स आर्ट्स चालेल का, नाही, फक्त आणि फक्त सायन्स. ठीक आहे. इन 2024 और 2025 दोन्हीसुद्धा चालेल. ठीक आहे. ह्यानंतर काय सब्जेक्ट रिक्वायरमेंट, कोणकोणते सब्जेक्ट पाहिजेत, तर बायो, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स ह्या 4पैकी कोणतेही 3 सब्जेक्ट. ठीक आहे, हे 12वीला हवेत, तेव्हाच तुम्ही ह्या एक्झामला इलिजिबल होतात. ठीक आहे. त्यानंतर मार्क्स रिक्वायर्ड, आता तुम्ही 12वीची एक्झाम देताय पण तुम्हाला मार्क्स मिनिमम लागतात ना, तर SC ST आणि फिजिकल डिसेबल्ड ह्यासाठी 55% हे मिनिमम आहे, 55%. ठीक आहे. आणि अदर कॅटेगरीसाठी मिनिमम 60% फॉर क्लास 12. ओके, 12वीमध्ये. ठीक आहे. ह्यानंतर तुम्ही बघू शकता अदर काही अजून फॅक्टर्स आहेत, जसं की कॅन्डिडेट्स हुज क्लास 12 और इक्वेलंट एक्झामिनेशन रिझल्ट्स हॅव नॉट एट बीन डिक्लेअर्ड. ठीक आहे, की ज्यांनी 12वी दिली आहे पण अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. ठीक आहे, ते पण स्टुडंट्स अप्लाय करू शकता IAT एक्झामसाठी. ओके. However, their admissions will be subject to fulfilling the minimum eligibility criteria given above. हे जे वरती क्रायटेरिया दिले आहेत तेवढे क्रायटेरिया फुलफिल झाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर रिपीटर म्हणजे काय, तर फॉर कॅन्डिडेट्स हू हॅड अपियर्ड इन द क्लास 12, ठीक आहे, एक्झामिनेशन फॉर द फर्स्ट टाइम इन 2024 अँड रिअपियर्ड इन एनी सब्जेक्ट फॉर वॉट एव्हर रिझन, म्हणजे त्यांनी 2024ला एक्झाम दिली आहे पण काही कारणास्तव तो 2025ला परत एक्झाम देतोय. ठीक आहे, एक सब्जेक्ट असेल किंवा 2 सुद्धा असू शकतात. ठीक आहे. तर ह्या तो सुद्धा एक्झाम देऊ शकतो, पण त्याला क्रायटेरिया असं एकच आहे की ते बेटर ऑफ 2 परफॉर्मन्स विल बी कन्सिडर. दोघांपैकी जो पण चांगला परफॉर्मन्स असेल तो ग्राही धरला जाईल. ठीक आहे. ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर झाला. पुढचा पॉईंट, आता याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी कशी आहे. ठीक आहे. आता आपल्याकडं बघितलं तर कॅटेगरी वाईज रिझर्वेशन यांचे आहे, जसे की आता तुम्ही शेड्यूल कास्ट जर बघितली SC कास्ट तर 15% हे तुम्हाला रिझर्वेशन आहे. ST साठी 7.5, OBC साठी 27% आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी 5% आहे. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया असा आहे की मिनिमम 40% डिसॅबिलिटी हवी, तेव्हाच तो 5% रिझर्वेशनमध्ये येईल. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. काश्मीरी मायग्रंटसाठी 3 सीट्स पर आयसर. ठीक आहे, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये 3 सीट्स यांच्यासाठी रिझर्व आहेत. कोणासाठी, काश्मीर मायग्रंटसाठी. आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी अप टू 10% रिझर्वेशन आहे, पण कधी, ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. ॲकॅडमिक प्रोग्राम्स ऑफर्ड, काय काय ऑफर करतं, बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, इकॉनॉमिक सायन्सेस, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस,
अर्थ अँड इन्व्हायरमेंटल सायन्सेस हे सगळे प्रोग्राम्स ऑफर केले जातात. ठीक आहे. हां, तर त्याचा एक्झामचा पॅटर्न कसा आहे. ठीक आहे, किती क्वेश्चन्स असतात, किती मार्काचे असतात, निगेटिव्ह मार्किंग असते का, असते तर कशा प्रकारे असते. ठीक आहे, ते आपण बघूयात. तर टोटल 60 क्वेश्चनचा 60 क्वेश्चनची ही एक्झाम असते. कशी असते ही, मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ. ठीक आहे. तर हे टोटल 60 क्वेश्चन असतात 240 मार्क्सचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे. जसं की 4 मार्क ह्या करेक्ट आन्सरसाठी आहेत आणि 1 मार्क तुमचा डिडक्ट होणार इनकरेक्ट आन्सरसाठी. ओके. किती तासाचा टाईम भेटतो तुम्हाला एक्झाम लिहायला, 3 तासाचा. ठीक. एक्झाम कशी असते, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. ही एक्झाम असते कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम, म्हणजे ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे. 3 तासाची एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस्ड असते. 60 क्वेश्चन्स तुम्हाला असतात 240 मार्क्सला. ठीक आहे, म्हणजे एक क्वेश्चन किती मार्क झाला, 4 मार्कचा. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. जर क्वेश्चन चुकला, इनकरेक्ट झाला तर 1 मार्क डिडक्ट होणार, बरोबर आला तर 4 मार्क भेटणार. ओके. नेक्स्ट आता आपण बघू की वेगवेगळ्या ब्रांचेसला किती त्यांचे सीट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. जसं की BS-MS प्रोग्रामसाठी, बॅचलर ऑफ सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स या प्रोग्रामसाठी बेरहमपूरला 180 सीट्स आहेत. ओके. भोपाळला 255, कोलकाता 250, मोहाली 250, पुणे 288, तिरुपती 275 आणि तिरुवनंतपुरमला 320. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर सगळ्यात जास्त सीट हे तिरुवनंतपुरमला आहेत आणि सगळ्यात कमी हे बेरहमपूरला आहेत. ओके. बाकी ऑलमोस्ट सगळीकडे सेम आहेत. ठीक आहे. तर टोटल सीट्स किती होतात, 1818, 1818. ओके. त्यानंतर मी जो तुम्हाला बोललो तो दुसरा प्रोग्राम BS प्रोग्राम, ज्याच्यामध्ये लाईक ती फक्त भोपाळलाच तुम्हाला करता येईल प्रोग्राम, ती आहे इंजिनिअरिंग अँड सायन्सेससाठी 84 सीट्स आणि इकॉनॉमिक सायन्सेससाठी 31 सीट्स, म्हणजे टोटल झाले 115, 115. ओके. आता ही जी एक्झाम आहे तर ह्याचं सिलेबस किंवा सब्जेक्ट वाईज ह्याची मार्किंग कशी आहे. ठीक आहे, ते आपण बघूयात. जसं की आता तुम्ही बघितलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथ हे 4 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी 3 सब्जेक्ट तुम्हाला 12thला कंपल्सरी आहेत. ठीक आहे, ॲटलिस्ट, तरच तुम्ही इलिजिबल आहात. ठीक आहे. मग ही एक्झाम त्याच सब्जेक्टच्या बेसिसवरती आहे. ठीक आहे. फिजिक्सचे 15 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 15, बायोचे 15 आणि मॅथचे 15. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कचा, 15 चौक 60, 60 मार्कचा एक पेपर. ठीक आहे. अशा प्रकारे 4 सब्जेक्टचे 60-60, 240 मार्क, 60 क्वेश्चन. ओके. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया ह्यांचा सिलेबस काय आहे. सिलेबस जर बघायचं झाला तर केमिस्ट्रीसाठी तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, हायड्रोकार्बन्स आहे, सॉलिड स्टेट आहे, सोल्युशन्स आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, इक्विलिब्रियम आहे, हायड्रोजन आहे. ठीक आहे. म्हणजे मोस्टली 11वी-12वीचा हा पूर्णपणे सिलेबस त्यांनी कव्हर केलेला आहे. फिजिक्समध्ये पण सेम आहे. कायनेमॅटिक्स, लॉ ऑफ मोशन, इलेक्ट्रोस्टॅटिक, वेव्ज, करंट इलेक्ट्रिसिटी, अल्टरनेटिंग करंट, ग्रॅव्हिटेशन, थर्मोडायनॅमिक्स, ॲटम्स, न्यूक्लियर. ठीक आहे. सेम त्याच प्रकारे जर तुम्ही पुढं बघितलं तर मॅथ आणि बायोसाठी पण सेम 11वी-12वीचंच आहे. रिलेशन अँड फंक्शन्स, लिमिट्स अँड डेरिव्हेटिव्ह, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी, मॅट्रिसेस. ठीक आहे. डिटर्मिनंट्स, लिनियर इनइक्वालिटीज, बायनॉमल थेरम. बायोमध्ये जर बघितलं सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड एनिमल्स, प्लांट फिजिओलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी, रिप्रोग्रेशन, जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. ठीक आहे. म्हणजे 11वी-12वीचं जे काही सिलेबस आहे तो बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळा जशाल तसा आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला ह्याची PDF पण मी सेपरेट बनवली आहे इन डिटेल, की समजा आता डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड असेल तर ह्याच्या अंडरमध्ये कोणकोणते सब टॉपिक्स ह्या सिलेबसमध्ये इन्क्लूड होतात, तर त्याची एक सेपरेट PDF मी तयार केलेली आहे. तर ती PDF जर हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता ह्या व्हिडिओच्या, अथवा त्याच्या खाली आपलं जे काय असेल मेल ID किंवा कॉन्टॅक्ट नंबर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. ओके. तर अशा प्रकारे आपण आयसरची थोडक्यात आणि म्हणजे पूर्ण जवळपास माझ्या मते सगळी इन्फॉर्मेशन आपण कव्हर केली आहे, जी इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची होती. ठीक आहे.
तर ह्या आयसर एक्झामसाठी अजून काही जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट तर कराच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूटला सुद्धा व्हिजिट देऊ शकता. ठीक आहे. आपली इन्स्टिट्यूट कुठे आहे तर नारायण पेठेत आहे, पुण्यामध्ये. ठीक आहे. इथं तुम्ही व्हिजिट करू शकता अथवा तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. ओके. परत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे, क्रॅक करायची आहे. ठीक आहे. माझे सायन्स फील्डमध्ये माझा खूप इंटरेस्ट आहे आणि मला प्रॉपर गायडन्स भेटत नाही आहे. ठीक आहे. तर आपण ह्या एक्झामसाठी पूर्णपणे गायडन्स देतो, प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. ह्या एक्झामची पूर्णपणे आपण तयारी करून घेतो. ह्याच्या नोट्ससुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर ह्या एक्झामबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. ह्या एक्झामसाठी तुम्हाला लागणारं मार्गदर्शन भेटेल. ठीक आहे. तर ह्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक्यू.